नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण हे सुंदर आणि क्यूट असे मोत्याचे हार्ट शेप किचन कसे बनवायचे हे बघणार आहोत। तर हे मी 6 नंबर मोत्यांमध्ये बनवलेले आहे। तुम्हाला छोटे हवे असल्यास तुम्ही 5 नंबर मोत्यांमध्येही बनवू शकतात। तर कुठल्याही 6 नंबरचा एक कलर तुम्ही घ्या। 6 नंबरची सुई, धागा आणि कात्री आपल्याला लागणार आहे। आता आपण सुरुवात करूया हे बनवायला। आता सुईमध्ये मी धागा घालून घेतलेला आहे आणि मी इथे 60 नंबरचा धागा घेतलेला आहे। जर तुमच्याकडे 60 नंबर नसेल तुम्ही 50 नंबर घेतला तरीही चालेल। आता सुरुवातीला आपल्याला धाग्यामध्ये 4 मणी घालून घ्यायचे आहेत। 1 2 3 4। हे जे मणी असतात हे कलरफुल असतात, एकाच बंचेस मध्ये येतात, त्यामुळे कुठलाही रॅन्डम मणी घेतला तरीही चालेल। रंग न बघता जो हातात येईल तो मणी घ्यायचा। आता हा जो पहिला मणी आपण घातलेला आहे या मण्यातनं ऑपोजिट दिशेने आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची। अशा प्रकारे इथे आपला एक राऊंड तयार झालाय। आता तो राऊंड व्यवस्थित घट्ट बसावा यासाठी मी अजून एक मोत्यामधनं सुई बाहेर काढून घेते। आता पुढच्या स्टेप मध्ये धाग्यामध्ये मी 3 मोती घेते। 1 2 3 आणि हा जो पहिला मोती आहे ज्यातनं आपला धागा बाहेर निघालेला आहे त्या मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे। ज्यावेळेला तुम्ही 50 नंबरचा धागा वापराल त्यावेळेला तुम्हाला प्रत्येक वेळा डबल सुई फिरवून घ्यावी लागणार आहे, जेणेकरून आपले हे जे मोती आहेत किंवा ही वीण जी आहे ही घट्ट बसेल। आता परत याच लाईन मध्ये आपल्याला आणखीन एक राऊंड तयार करायचा आहे। त्यासाठी धाग्यामध्ये मी आता अजून 3 मोती घेते। 1 2 3 आणि या मोत्यातनं सुई बाहेर काढून घेते। आता आपल्याला काय करायचंय, परत हा जो वरचा मोती आहे यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे आणि इथली स्टेप थोडीशी वेगळी आहे, त्यामुळे अगदी व्यवस्थित बघा। इथे धाग्यामध्ये आपल्याला फक्त 2च मोती घ्यायचे आहेत, 1 आणि 2। हे 2च मोती आपल्याला धाग्यात आता घ्यायचे आहेत आणि ज्या मोत्यातनं आपला धागा बाहेर निघालाय त्याच मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे। अशा प्रकारे आता हा जो इकडचा मोती आहे म्हणजे उजव्या हाताचा मणी आहे, ह्या मण्यातनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे। हा जो उजव्या हाताचा मणी आहे यातनं मी सुई इथे बाहेर काढून घेतलेली आहे। आता इथे धाग्यामध्ये आपल्याला 3 मणी घ्यायचे आहेत। 1 2 3 मणी घ्यायचे आहेत आणि ज्या मोत्यातनं धागा बाहेर निघालेला आहे त्याच मोत्यातनं खालच्या बाजूने सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे। यानंतर परत जो खालचा मणी आहे यातनं सुद्धा सुई आपल्याला खालच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची आहे। यानंतर धाग्यात आपल्याला 2 मणी घ्यायचे आहेत, 1 आणि 2 आणि 1 2 अशा ह्या 2 मण्यांमधनं सुई आपल्याला खालच्या बाजूने काढून घ्यायची आहे। धागा व्यवस्थित घट्ट ओढायचा आहे। परत खालच्या मण्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे। इथे सुद्धा धाग्यामध्ये आपल्याला 2 मणी घालायचे आहेत, 1 आणि 2 आणि 1 2 ह्या 2 मण्यांमधनं सुई आपल्याला खालच्या दिशेने बाहेर काढायची आहे। परत खालच्या मण्यातनं सुई बाहेर काढायची। आता इथे परत धाग्यामध्ये 2 मणी घ्यायचे, 1 आणि 2 आणि 1 आणि 2 अशा ह्या 2 मण्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची। आता
ह्या मण्याजवळ जायचंय आपल्याला आणि इथे एक राऊंड तयार करायचा आहे. त्यासाठी मी आधी या खालच्या मण्यातनं सुई बाहेर काढून घेते. यानंतर हा जो पिवळा आहे मणी यातनं सुई बाहेर काढून घेते. आता इथे परत धाग्यामध्ये आपल्याला 3 मणी घालायचे आहेत. 3 मणी घातले. त्याच मण्यामधनं उलट दिशेने सुई बाहेर काढून घ्यायची आहे. आता परत हा जो इथला मणी आहे ह्या मण्यातनं सुद्धा सुई बाहेर काढायची आहे. बघा आपल्याला आकार यायला लागलाय आता आपला, म्हणजे हार्ट शेपची एक बाजू पूर्ण झालेली आहे. आता ही दुसरी बाजू करायची आहे. असा हार्ट शेप असतो बरोबर. तर ही बाजू आपली झालेली आहे, ही बाजू आता आपण करतोय. तर आता ह्या मोत्यातनं सुई मी बाहेर काढून घेतली. इथे धाग्यामध्ये आपल्याला परत 2 मणी घ्यायचे आहेत. आणि ह्या 2 मण्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे. आता हे बघा हार्ट शेप मधला हा जो हार्ट शेप होतोय इकडची बाजू रेडी आहे. इकडे आपल्याला इथे एक राऊंड घ्यायचा आहे. तर आता आपल्याला हा जो मणी आहे यावर यायचंय. केशरी मण्यातनं सुई बाहेर काढून घेतली. यानंतर परत हा जो मणी आहे या मण्यातनं सुई बाहेर काढून घेतली, इकडचा मणी. आणि आता इथे आपल्याला म्हणजे हे बघा इथे जो मी नवीन राऊंड तयार केला त्या नवीन राऊंडचा जो उजव्या बाजूचा मणी आहे यातनं मी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आता इथे धाग्यामध्ये आपल्याला परत 3 मणी घालायचे आहेत. 1 2 3 मणी मी घालून घेतले आणि त्या मण्यातनं सुई खालच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची आहे अशा प्रकारे. आता हे बघा हार्ट शेप मधलं हे एवढं आपलं झालेलं आहे. फक्त हा जो इथे एक्स्ट्रा मणी आपण घातलेला आहे तो सेम तसा मणी आपल्याला इथे सुद्धा घालायचा आहे. त्यामुळे बघा मी काय करतेय परत. आता हा जो मी नवीन राऊंड तयार केलेला आहे या नवीन राऊंडच्या उजव्या बाजूच्या मण्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची. इथनं मी सुई बाहेर काढलेली आहे. आता धाग्यामध्ये कुठलाही एकच मणी घालायचा आणि हा जो मणी आहे याच्या खालचा लगोलग जो आहे हा मणी या मण्यातनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे. आणि मी आता एखाद दुसऱ्या मण्यातनं सुई परत फिरवून घेते. हे बघा अशा प्रकारे इथे आपला हा हार्ट शेप पूर्ण झालेला आहे. आता इथे गाठ मारते मी. गाठ अगदी पातळ मारा, डबल गाठ मारू नका, सिंगल गाठ मारा जी फारशी दिसणार नाही. आणि आता गाठ इथे बसलेली आहे धाग्याने इथे कट करून टाकायचंय. हे बघा इथे आपलं हे हार्ट शेप तयार झालेलं आहे. तर आता हे जे आपले किचन आहे ना तर हे 3D किचन आहे. म्हणजे दोन्ही बाजूंनी असं भरीव असणारं हे किचन आहे. त्यामुळे आपल्याला काय करायचंय की अजून सेम असाच हार्ट शेप तुम्ही बनवून घ्या आणि मग आपण 2 हार्ट शेप कसे जॉईन करायचे ते बघूयात. तुम्हाला जर सिंगल असं पातळ हवं असेल हार्ट शेप तर इथे सुद्धा तुम्ही ही लाईन जॉईन करून हे रिंग लावू शकता. म्हणजे हे पण किचन चांगलं दिसेल. पण आपण हे कसं करायचं ते बघूया. यासाठी असं सेम हार्ट शेप तुम्ही बनवून घ्या. आता इथे 2 हार्ट शेप बनवून घेतलेले आहे मी. आता हे हार्ट शेप जॉईन कसे करायचे हे आता आपण बघूया. तर आता मी एक हार्ट शेप घेतलेला आहे आणि जो हा आपला एक्स्ट्रा मणी आपण घातलेला आहे दोन्ही बाजूला त्यातल्या एका मण्यातनं मी सुई बाहेर काढते. ओके. तर आता यातनं आधी मी सुई बाहेर काढून घेते आणि मग या मण्यातनं सुई बाहेर काढून घेते. आता आपल्याला हा दुसरा हार्ट शेप याच्यावर जॉईन करायचा आहे. तर आता हा बरोबर असाच ठेवा की जो एकमेकांवर परफेक्ट बसतो आहे. बरोबर. तर मग आता इकडे पण हा जो एक्स्ट्रा मणी आहे हे दोघं जण एकमेकांवर जॉईन करायचे आहेत
तर धाग्यामध्ये आधी एक कुठलाही एका रंगाचा मणी मी घेतला इथे आणि हा जो जास्तीचा मणी आहे या मण्यातनं सुई मी बाहेर काढून घेतली. नंतर हे बघा, हे अशा प्रकारे जॉईन होणार आहे आपलं. इथे आपल्याला आणखीन एक मणी लागणार आहे जॉईन करायला. तर आता मी अजून एक मणी घेतला आणि हे बघा, हा जो मणी आहे आता ह्या मण्यातनं सुई, जो जास्तीचा मणी आहे आपला, त्यातनंच आपल्याला सुई बाहेर काढायची. अशा प्रकारे इथे जो आपला एक राऊंड तयार झालेला आहे. यानंतर सुई आपल्याला खालच्या बाजूने घेऊन जायची आहे, म्हणजे या पोपटी मण्यातनं घेऊन जायची आहे. मग मी परत या वरच्या मण्यातनं सुई बाहेर काढते. यानंतर या खालच्या मण्यातनं सुद्धा सुई बाहेर काढते. नंतर आपण ह्या पोपटी मण्यातनं सुई बाहेर काढून घेऊयात. आता पुढच्या स्टेपमध्ये बघा, इथे आपला हा एक राऊंड तयार झालेला आहे. इथे आपल्याला आणखीन एक राऊंड तयार करायचा आहे. त्यासाठी आपल्याकडे 1, 2 आणि 3 मणी आहेत. मग ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची आपल्याला आणि इथे धाग्यामध्ये फक्त एकच मणी घालायचा आहे. मग आता एक मणी मी इथे घालून घेते आणि हे बघा, इथे एक राऊंड तयार झालाय. इथे आपल्याला दुसरा तयार करायचा आहे. आता ह्या मण्यातनं सुई बाहेर निघालेली आहे आपली. एक मणी ऑलरेडी घालून घेतलेला आहे. मग आता राऊंड तयार करण्यासाठी ह्या मण्यातनं सुई मी बाहेर काढून घेते. प्रत्येक वेळेला धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. आता परत आपण खालच्या बाजूने जाणार आहोत, म्हणून धागा जो आहे आपल्याला फिरवून घ्यायचा आहे. सगळं पूर्ण झाल्यानंतर सुद्धा धागा परत एकदा फिरवून घ्या, म्हणजे हे जे आपलं किचन आहे ते अगदी घट्ट बसेल, लूज दिसणार नाही. आता इथे परत आपल्याला एक मणी घालायचा आहे. मग आता मी परत ह्या खालच्या मण्यातनं सुई बाहेर काढून घेते. इथे परत एक 4चा राऊंड तयार करायचा आहे. धाग्यामध्ये आता परत मी एक मणी घालून घेते आणि आता इकडच्या बाजूने आपण आलेलो आहोत. तर राऊंड पूर्ण करण्यासाठी इकडच्या मण्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे, इकडच्या मण्यातनं, आणि धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आता परत ह्या मण्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची आहे. परत ह्या खालच्या पोपटी मण्यातनं सुद्धा सुई बाहेर काढून घ्यायची आहे. आणि आता इथे जॉईन करताना आपण इथे कसं 4चा राऊंड घेतलेला आहे, तसं आपल्याला इथे जॉईन करताना 1, 2, 3, 4, 5 मणी आपल्याकडे ऑलरेडी आहेत. तर आपण इथे 6चा राऊंड तयार करणार आहोत. मग आता ह्या 2 मण्यामधनं किंवा आपण सुई अशी फिरवून घेऊयात मधल्या मण्यातनं, म्हणजे व्यवस्थित घट्ट बसेल हे. आता ह्या खालच्या 2 मण्यांमधनं सुद्धा सुई बाहेर काढून घेऊयात. हे बघा, ही आपण हार्ट शेपची जी खालची बाजू आहे ना, ही करतोय. हा आपला हार्ट शेप आहे आणि हा हार्ट शेपची ही खालची बाजू आहे. ही खालची बाजू करताना इथे आपल्याला 6 मण्यांचा राऊंड तयार करायचा आहे. तर आपल्याकडे 5 मणी ऑलरेडी आहेत, म्हणून आपण एकच मणी घेतला आणि आता हे बघा, 1, 2, 3, 4, 5 मणी आहेत. इथनं धागा बाहेर निघालेला आहे. एक मणी मी घातला आणि ह्या बाजूच्या मण्यांमधनं सुई मी बाहेर काढून घेतली. धागा व्यवस्थित घट्ट ओढून घ्यायचा. इथे आपला 6चा जो राऊंड आहे हा इथे पूर्ण झालेला आहे. आता परत इकडे यायचं आहे आपल्याला. इथे सुद्धा आपल्याला 4चे राऊंड तयार करायचे. जसे आपण इथे केले ना, सेम तसेच इथे करायचे आहेत. तर मी तुम्हाला दाखवते फक्त एक स्टेप की कसं करतोय आपण. धागा मात्र प्रत्येक वेळेला व्यवस्थित ओढून घ्या, म्हणजे किचन लूज पडणार नाही. प्रत्येक मोत्यातनं सुई मी आता फक्त बाहेर काढून घेतेय आणि कुठली स्टेप मिस करू नका. या मण्यातनं सुई बाहेर काढली आणि आता आपण इकडच्या मण्यामध्ये येत आहोत. धागा व्यवस्थित घट्ट ओढून घ्यायचा आहे. आता आपल्याकडे 1, 2, 3 मणी ऑलरेडी आहेत.
तर चौथा मणी एक घ्यायचा आहे फक्त आपल्याला, म्हणजे इथे आपला 4चा राऊंड पूर्ण होईल. तर आता हे बघा, इथल्या मण्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे. अशा प्रकारे इथे एक आपला राऊंड पूर्ण झालेला आहे. परत खालच्या राऊंडवर जायचं आहे. इथे पण एक मोती घालून घ्यायचा आहे आणि इथे पण एक घालून घ्यायचा आहे. ह्या 2 स्टेप तुम्ही करा, मग पुढची स्टेप पाहूयात. आता हे बघा, इथे 1 2 3 राऊंड मी 4चे पूर्ण करून घेतलेले आहे. आता आपल्याला हार्ट शेपची जी ही वरची बाजू आहे, ही वरची बाजू जॉईन करायची आहे. आपली ही बाकीच्या ज्या बाजू आहेत त्या आपण जॉईन करून घेतलेल्या आहेत. तर आता इथे आपल्याला 6चा राऊंड तयार करायचा आहे. तर आपल्या ह्या मोत्यातनं सुई बाहेर निघालेली आहे आणि जॉईन करण्यासाठी इथे आपल्याकडे 1 2 3 4 आणि 5 मणी आहेत. मग एकच मणी घ्यायचा आणि 6चा एक राऊंड तयार करायचा. मग मी आता ह्या 2 मण्यांमधनं सुई पुढच्या दिशेने बाहेर काढून घेते. इथे आता एक मणी घालते मी आणि इकडच्या ह्याच्यातनं बाहेर निघालेला दोरा, मग इकडच्या मण्यातनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे. आधी एका मण्यातनं काढली बाहेर. हे बघा, इथे 6चा राऊंड तयार झालेला आहे. परत ह्या गुलाबी मण्यातनं पण मी बाहेर काढून घेते. परत ह्या मण्यातनं सुद्धा बाहेर काढून घेते. आपण डबल धागा जेवढा फिरवू तेवढं हे जॉईंट जे आहे हे अगदी घट्ट व्यवस्थित बसेल आणि किचनही दिसायला खूप छान दिसेल. हे बघा, इथे हा 6चा राऊंड कसा व्यवस्थित पूर्ण झालेला आहे. हे सगळं पूर्ण झाल्यानंतर तुम्ही परत एकदा धागा फिरवला तरीही चालेल. आता परत इथे 6चा राऊंड पूर्ण करायचा आहे. मग आपल्याकडे हे बघा, हा एक मोती 2 3 4 5 मणी आहेत. एकच मणी घ्यायचा आहे. मग आता या खालच्या 2 मण्यांमधनं सुई मी आधी बाहेर काढून घेते. इथे धाग्यामध्ये एक मणी घालून घेते आणि हा जो या बाजूचा इथला मणी आहे, म्हणजे इथला हा मधला मणी, इथे 2 आणि इथे 2, यातला ह्या साईडचा जो मणी आहे, ह्या मण्यातनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे आणि मगाशी फिरवल्याप्रमाणे धागा आपल्याला परत फिरवून घ्यायचा आहे. ही स्टेप जी आहे ना, ही अगदी व्यवस्थित बघा, म्हणजे कुठलंच कन्फ्युजन होणार नाही तुम्हाला. आणि जसं जसं तुम्ही करत जाल तसं तसं तुम्हाला आपोआप समजत जाईल की आपल्याला कुठल्या मण्यातनं सुई बाहेर काढायची आहे. धागा मी फक्त परत फिरवून घेतेय, सुई फिरवून घेतेय, जेणेकरून घट्ट बसावं. आता बघा, शेवटची स्टेप आली. इथे 1 2 3 4 आणि 5 मणी ऑलरेडी आहेत आपल्याकडे. इथे या स्टेपमध्ये एकच मणी घ्यायचा आहे. मग आता ह्या 2 मण्यांमधनं सुई बाहेर काढून घेऊयात. आता इथे एक मणी घालायचा. एक मणी मी इथे घातलेला आहे आणि हा जो इकडचा मणी आहे, या मण्यातनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे आणि परत आपण या राऊंड मधनं सुई फिरवून घेऊयात, म्हणजे हा सुद्धा राऊंड आपला व्यवस्थित घट्ट बसेल. तर हा राऊंड व्यवस्थित घट्ट बसलेला आहे. आता इथे गाठ मारून घ्यायची आहे. अशी इथे गाठ व्यवस्थित बसलेली आहे आणि गाठ अगदी कट टू कट करून टाकायची आहे. अशा प्रकारे हा हार्ट शेप इथे बनलेला आहे. आता त्याला चेन कशी लावायची हे आपण पाहूयात. आता मी इथल्या कुठल्याही एका मण्यामधनं सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आता धाग्यामध्ये आपल्याला 12 मणी घालून घ्यायचे आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12
आणि 13 अजून एक एक्स्ट्रा घातला तरी चालेल, घालून घेतलेलं आहे मी। आता ही रिंग जी आहे या रिंग मधनं असा धागा आपल्याला बाहेर काढायचा आहे आणि इथे आपल्याला गाठ मारायची आहे। तर मी आधीच्या किचनच्या व्हिडिओमध्ये पण गाठ कशी मारायची आहे ते व्यवस्थित दाखवलेलं आहे। अशा प्रकारे अगदी कट टू कट मण्यांपर्यंत अशी गाठ यायला पाहिजे। अजून व्यवस्थित घट्ट बसावी यासाठी आणखीन एक गाठ आपण मारून घेऊयात, 2-3 मारल्यात तरीही चालेल। आता धागा इथून कट करून घ्यायचा। अशा प्रकारे हे सुंदर आणि क्यूट असे किचन आपले इथे तयार झालेले आहे। तर मैत्रिणींनो, हा सुंदर असा किचनचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर नक्की लाईक करा। हे सुंदर असे किचन तुम्ही तुमच्या घराच्या किल्लीला किंवा तुमच्या गाडीच्या किल्लीला सुद्धा लावू शकतात। दिसायला खूपच छान दिसतंय हे किचन। मल्टी कलरमध्ये बनवलं तरीही चालेल, सिंगल कलरमध्ये बनवलं तरीही चालेल। तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।